हर महादेव, जय श्री राधे, जय श्री कृष्ण। आज श्रावणी सोमवार, श्रावणी सोमवाराच्या सर्व श्रोते सज्जन मायबापांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपलं जीवन मंगलमय जावं। श्रावणी सोमवार आला रे आला की प्रत्येकाच्या समोर महादेवाची मूर्ती दिसते, महादेवाची पूजा। शिवमहापुराणामध्ये महादेवाच्या पूजेबद्दल खूप दुर्मिळ अशी माहिती सांगितली आहे। जो महादेवाची भक्ती करतो तो शेवटी शिव लोकांमध्ये त्याचं वास्तव्य होत। शैवम पुराण तिलकम खलु सत्पुराणम वेदांत वेद विलसत् परवस्तु गीतम यो वै पठेत शृणुयात् परमादरे शंभुप्रियासही लभेत परमां गतिं। परम अशा प्रकारची गती त्याला प्राप्त होते। श्रावण मासामध्ये देवादिदेव महादेवाची पूजा अत्यंत सोपी सांगितली शास्त्रामध्ये। नामदेव महाराज सांगतायत, एक कपसा पाणी एक बिल्वदे पूजन केवळ सोपे बहु भाव धरुलिया आचरती जरी वास शिवपुरी गळे त्यासी। म्हणून एक पसा पाणी, एक पसा म्हणजे एवढं पाणी, एक बिल्वद म्हणून महादेवाची पूजा खूप सोपी। आणि महादेवाला आशुतोष म्हटले। आशुतोष आशुतोष शांत शेखर चंद्रमौळी दिगंबरा आशुतोष म्हटलेलं आहे। ताबडतोब प्रसन्न होणारी देवता देवादिदेव महादेव। ज्याच्या जीवनामध्ये महादेवाची भक्ती झाली त्याच्या जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त होतात, सर्व दुःख दूर होत, सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात। जीवनामध्ये एक वेळेस तरी शिव महापुराण कथा श्रवण करा। आता जर नाही ऐकली अभी नाही तो कभी नाही। म्हणून ताबडतोब शिव महापुराण कथा श्रवण करा, आपल्या जीवनात सार्थक करून घ्या। हर हर महादेव, जय श्री राधे, जय श्री कृष्ण।